नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं स्टडी सीजन चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आता 5वीचा मराठी या विषयाचा संकलित मूल्यमापन चाचणी 2 म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा पेपर 2025 जे होणार आहे तुमचं मित्रांनो, इयत्ता 5वीचा मराठी या विषयाचा पेपर पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पुढच्या नवीन नवीन विषयाच्या पूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. आणि 5वी ते 12वी कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका कोणत्याही वर्गाची लागली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला प्रश्नपत्रिका मी त्या प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ टाकेन. तर चला मित्रांनो, आपण पेपरला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, पेपर हा 40 मार्काचा असून तुम्हाला त्यासाठी 2 तास वेळ दिला जाणार आहे सोडायला. आणि त्या मराठी या विषयाचा पेपर आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, मधील शब्द ऐकून लिहा. तर मित्रांनो, इथं तुम्हाला शब्द ऐकून लिहायचे. तर म्हणजेच शिक्षक जे आहेत तुम्हाला ते तुम्हाला इथं सांगणार तोंडी आणि ते तुम्हाला शब्द तिथं लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर मित्रांनो, परिच्छेद आधी व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. मनाने त्या प्रश्नांची उत्तरे लिहू नका, कारण ते तुम्हाला प्रश्नाचे उत्तर तुमचे चुकू शकतात. त्यामुळे अगोदर व्यवस्थित जो हे पॅरेग्राफ परिच्छेद दिलेला आहे तो व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच प्रश्नाकडे जा मित्रांनो. तर वाटल्यास पॅरेग्राफचा जो आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून नंतर तुम्ही व्यवस्थित वाचू शकाल. किंवा स्टॉप करून पॅरेग्राफ अगोदर वाचून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही जे आहे प्रश्नाकडे जा. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पॅरेग्राफ आहे. जवळजवळ 10 ते 12 ओळीचा पॅरेग्राफ असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण प्रश्न पाहू आता. तर नंबर 1 प्रश्न आहे, कोणत्या वर्षी पावसाळा कोरडाच गेला. तर मित्रांनो, ते पॅरेग्राफमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल. नंतर आहे नंबर 2, महाराज दुष्काळानं झापडलेल्या रयतेला धीर देत फिरले ते ठिकाण. 2 ठिकाण आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला पॅरेग्राफ वाचल्यानंतर समजणार आहे. नंबर 3 आहे, दुष्काळ पडू नये यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याली. तुम्ही मनाने उत्तर लिहू शकता, जे की तुम्ही झाडं लावू शकता वगैरे. अजून असे तुम्ही जे आहे ते लिहू शकता. ते तुम्हाला 2 मार्काला प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं तुम्हाला पुस्तकातली तुमच्या कविता आली आहे. त्या कविताचे 3 कडवे आहेत. इथं तुम्हाला व्यवस्थित अगोदर वाचायचे आणि त्यानंतरच खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. कविता बघून घ्या मित्रांनो. असे 3 कडवे असणार आहेत कविताचे. 4 ओळीचे कडवे आहेत 3. त्यानंतर कापणी सुरू होणारा महिना, कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते ते लिहायचं आहे, 1 मार्कासाठी आहे. त्यानंतर नंबर 2, कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे. तर कापणी आली आहे वगैरे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, जे की त्या कविताच्या वळीत तुम्हाला उत्तर लपलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित शोधून लिहायचं आहे. नंबर 3 आहे, शेतामध्ये केल्या जाणाऱ्या विविध कामांची नावे. तर शेतात काय काय केलं, नांगरणी केली जाते, त्यानंतर कापणी केली जाते, मोडणी केली जाते. त्यानंतर असे विविध कामं जे आहेत ते पूर्ण कामं लिहायचे आहेत, खुरपणी वगैरे. आता तुम्ही शेतकरी मुलं आहेत पूर्ण, ते तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. त्यानंतर आहे 2 मार्कासाठी तुम्हाला ते सुद्धा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं सुद्धा अजून एक तुम्हाला पॅरेग्राफ आला आहे. ते सुद्धा पॅरेग्राफ तुम्हाला व्यवस्थितपणे वाचायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतरच खालील प्रश्नांची तुम्हाला व्यवस्थित पूर्ण उत्तरं लिहायची आहेत. पॅरेग्राफ बघून घ्या अगोदर आणि पूर्ण वाचून ठेवा आणि त्यानंतर खालील प्रश्नांची इथं उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत मित्रांनो. पॅरेग्राफ आधी व्यवस्थित पहा, त्यासाठी मी तुम्हाला स्टॉप केला आहे व्हिडिओ. पॅरेग्राफ बघून घ्या. त्यानंतर खाली प्रश्न क्रमांक 1 आहे, निर्मितीचा धनी कोण आहे. तर निर्मितीचा धनी कोण आहे हे तुम्हाला कुंभार हा निर्मितीचा धनी आहे. तर हे तुम्हाला पहा. इथं 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये पहिली ओळ आहे, निर्मितीचा धनी कोण आहे. तर कुंभार हा निर्मितीचा धनी आहे. त्यानंतर लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची. तर हे सुद्धा तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये उत्तर सापडून जाईल. हे एकदम इझीपणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, मातीपासून बनवल्या जाणाऱ्या विविध वस्तूंची नावे. कित्येक नावे आहेत. मातीपासून काय काय बनवलं जातं ते पूर्ण लिहायचं आहे. म्हणजे 7-8 तुम्ही त्यातले लिहू शकता, ज्या की वस्तू मातीपासून काय काय बनतं. माठ बनतो, मटकं बनतं, त्यानंतर दिवे बनतात. हे पूर्ण जे मातीपासून बनतं ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे मित्रांनो. 2 मार्कासाठी तुम्हाला तो सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर खाली आहे प्रश्न क्रमांक जे की 5, खालील सूचनेनुसार प्रश्नांचे उत्तर लिहा. समानार्थी शब्द, आई आणि नदी. आता समानार्थी शब्द, आईला तुम्ही माता म्हणतात. त्यानंतर नदी जो आहे, नदीला तुम्ही सरिता शब्द आहे, जो की नदीचा समानार्थी शब्द आहे. पुढील वाक्यातील काळ ओळखा.
चंदाने लाडू खाऊन संपवला. आता खाऊन संपवला हा तुमचा झाला भूतकाळ झाला, हा तुमचा खाऊन संपवलाय. त्यानंतर पुढच्या आठवड्यात परीक्षा संपेल हा झाला भविष्यकाळ. पुढच्या आठवड्यात जे की परीक्षा संपणार आहे ना, तर तो झाला भविष्यकाळ. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. उत्तेजन करणे, उत्तेजन करण्याचा वाक्यात अगोदर अर्थ सांगायचा आहे आणि त्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग करायचा. आता उत्तेजन करणे म्हणजे काय, एखाद्याला प्रेरणा देणे. तर ह्याचा वाक्यात उपयोग करून तुम्हाला ते शब्द लिहायचं आहे. 2 मार्कासाठी तो प्रश्न दिला जाणार आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. झाडे, पाने, फुले, नद्या, फळे. तर झाड, पान, फूल, फळ हे समजा झाडाला पूर्ण येतं आणि नद्या हे ह्यामध्ये वेगळा शब्द आहे नद्या. उठतो, बसतो, हसतो, पळतो, मुलगा. आता ह्यामध्ये उठतो, हसतो, बसतो, पळतो ह्या सगळ्या क्रिया झाल्या आणि मुलगा हा हे समजा वेगळा आहे. त्यामध्ये मुलगा जो आहे शब्द त्यामध्ये वेगळा आहे मित्रांनो. त्यानंतर ही आहे खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. वैष्णवी सुंदर गाते. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. आता वैष्णवी काय करते, सुंदर गाते. तर गाते हे त्यातलं क्रियापद झाले. क्रिया कोणती, गाते. तर गाते क्रियापद आहे. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. काय विचारले, प्रश्न विचारले. तर क्रियापद कोणते, प्रश्न. तर त्यानंतर खाली मित्रांनो आहे बागेत लावला जाणारा सूचना फलक तयार करा. तर बागेत म्हणजे बागेत काय काय असणार आहे मित्रांनो, तुम्ही कचरा करू नका, बाग स्वच्छ ठेवा, बागेत व्यवस्थितपणे राहा, म्हणजे हे करू नका, धिंगाणा मस्ती करू नका, बागेत शांतता ठेवा. असे तुम्ही 4 ते 5 ओळी व्यवस्थित इथे लिहू शकता. बागेत काय काय म्हणजे तुम्ही नियम जे सूचना फलक आहे तो अशा प्रकारे इथं व्यवस्थितपणे तयार करू शकतात मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे पुढीलपैकी एका विषयावर निबंध तयार करा. माझी आई आणि पाणी हे जीवन. तर मित्रांनो किती सोपे विषय आहेत. दोन्ही विषयावर तुम्ही माझी आई या विषयावर व्यवस्थित लिहू शकता. माझी आई आणि पाणी हे जीवन या विषयावर सुद्धा तुम्ही भरपूर काही लिहू शकता मित्रांनो. तर अशा त्यानंतर प्रश्न क्रमांक खाली आहे. प्रश्न क्रमांक मित्रांनो एवढेच आहेत प्रश्न. त्यानंतर इथं माझ्या या विषयावर तुम्हाला पूर्ण निबंध लिहायचा आहे. 5 मार्काला असणार आहे. तर मित्रांनो 5 मार्कासाठी हा निबंध असणार आहे. व्यवस्थितपणे तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. तर अशा पद्धतीचा हा पेपर होता मित्रांनो. तुम्हाला पुढच्या विषयाचा जो पेपर लागेल तो कमेंट करा. तो मला कमेंट करा. मी तो पेपर देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना शेअर देखील करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. आणि भेटू परत नवीन एकदा अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.